तर तुम्ही लवकर बोला आणि मोकळं करा. खरं तर आपल्या सर्वांचं मी सकाळी 4 वाजतापासून उठलो आणि एक कॉल चुकला आणि मला विमान चुकलं. कॉल किती महत्त्वाचं असतं ते बघा. त्याच्यात भेटलं असतं, पण एका बाईची पावडरची डब्बी तिच्या बॅगीत होती आणि तो एअरपोर्टवाले म्हणत होते का हे डब्बा तो पावडरचा नेता येत नाही. त्याच्यात वाद झाला. ते म्हणे नेता साहेब ठेवाच लागते, तर मग मला पावडर तरी लावू द्या. त्याच्यात 15 मिनिटं चालले. एवढ्या लहानशा कारणासाठी लोक भांडतात आणि आम्ही आत्महत्या आमच्या शेतकऱ्याचे होते तरी पेटून उठत नाही हे सांगायचं लक्षात घ्या. का ते पावडरच्या डब्यासाठी भांडत होती आणि आमच्या गावातला शेतकरी रोज मरतं तरी हा हिंदुस्थान पेटत नाही. त्याच्यासाठी हा पुरस्कार आहे, त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं हा मेळावा आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे मित्र हो. पेटत का नाही आपण? आम्हाला राग का येत नाही आहे? जाती धर्माच्या नावानंच आपण पेटून उभे राहणं पेटावं अशी जी काही राजकीय परिस्थिती निर्माण केली आहे त्याला खरं तर प्रहार तोड राहणार आहे. प्रहार त्याला एक नवीन पर्याय उभा करणारा, याच्यासाठी आपण एकत्रित झालो आहोत. मी महाराष्ट्रभर फिरतोय आणि पाहता पाहता जेव्हा पडल्यानंतर मी विचार करत होतो आणि विचार करत असताना म्हटलं आता पडल्यानंतर तर विषय संपला ना आपला. आता काय गरज आहे लढायची? मस्त आरामशीर सगळा भारत गिरत पाहून देश विदेशात जाऊन मस्त आपलं व्यवस्थित आपलं व्यक्तिगत जीवन जगावं. पण छत्रपतीचा विचार केला, 23 किल्ले मोगलांच्या ताब्यात गेल्यानंतर छत्रपतीनं त्याच्यानंतर 350 किल्ले हातात ताब्यात घेतले. लक्षात घ्या, 350 किल्ले. 23 किल्ले गेले, कैद झाली, महिनाभर तिकडे गेल्यानंतर थांबले नाही. पराजय माणसाला पुन्हा वेगळ्या ऊर्जेनं उभं करतं, पेटून उभं करतं. हे छत्रपतीच्या जीवनातून लक्षात आलं आणि मग कार्यकर्त्याला आपण काही दिलं पाहिजे, कारण पक्ष हा कार्यकर्त्याशिवाय चालू शकत नाही. आम्ही किती काही जण इकडे मोठे असलो तरी तुम्ही असल्याशिवाय या सगळ्या समारंभाला काही फार महत्त्व येत नाही. तुम्ही असणं फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपण संताजी धनाजी पुरस्कार काढला. बऱ्याच लोकांचे कॉल आले आणि आम्हाला का भेटला नाही? माझ्यावर तर गुन्हे दाखल आहे, पण ते प्रोसेस आहे. अर्ज करावं लागतं. 1 महिना अगोदर महेश बडेनं खूप चांगली मेहनत घेतली आणि आपण सगळ्यांना वेळ दिला. त्याच्यात सगळ्यांचे अर्ज घेतले. काही लोकांना फक्त अर्ज केला, माहितीच भरली, बाकीचं काहीच दिलं नाही. पण आता सगळ्यांनी, काही लोकांना जेव्हा पुरस्कार भेटायला लागले तेव्हा प्रत्येकाला वाटलं अरे यार मी बसलो असतो त्याच्यामध्ये, मी पण त्या लाईनीमध्ये, मला पण पुरस्कार भेटला असता. विषय पुरस्कार पुरता मर्यादित विषय नाही आहे, लक्षात घ्या. पण ज्या कार्यकर्त्यावर कधी आम्ही पाहतो शाबासकीची आपण थाप देत नाही, त्याला पुरस्कारित करत नाही, तोपर्यंत त्याचं महत्त्व आपण पाहतो संघटनेमध्ये येत नाही. आणि म्हणून एक विचार केला का संताजी धनाजी जेव्हा लढले तेव्हा महाराष्ट्रात राजाचा कुठलाही प्रभाव नव्हता. तुम्ही लक्षात घ्या, मुद्दामून संताजी धनाजीचं नाव आपण दिलं. कुठल्याही राजाचा प्रभाव नसताना सुद्धा कार्यकर्त्यानं कसं लढाव, तर संताजी धनाजीनं 10 दिशा आम्ही पाहतोय मोगलांना सळो की पळो करणारं काम संताजी धनाजीनं त्या काळात एक सैनिक म्हणून केलं. आता काळ जरी बदलला असेल पण लूट तशीच चालू आहे, लूट तशीच चालू आहे. मी असो नसो तो भाग नंतरचा आहे. आजही आम्ही जर पाहिलं तर व्यवस्थित तुम्हाला जे काही आम्ही आर्थिक विषमतेची एक नवीन दरी निर्माण होत आहे त्याचं जर आपण व्यवस्थित विश्लेषण अभ्यास जर केला तर काल मी परभणीला गेलो आणि परभणीला गेल्यानंतर नवऱ्यानं आत्महत्या केल्यावर तिच्या बायकोनं पण आत्महत्या केली. ते तर वाईट वाटलं, पण त्याच्यापेक्षा वाईट असं वाटलं होतं का तिच्या पोटात 7 महिन्याचा गर्भ होता. ती 7 महिन्याची गर्भवती होती आणि 7 महिन्याची गर्भवती महिला नवरा आत्महत्या केल्यानंतर ती लगेच त्या दिवशी आत्महत्या करतं. मी त्या गावाला भेटायला गेलो.
गावात 50-60 लोक आमच्यासमोर 100-150 लोक बसले आणि त्यांना विचारलंय, तुम्ही एखादं बॅनर तर छापाले पाहिजे होतं सरकारच्या विरोधात. राग नाही, द्वेष नाही, संताप नाही, सुस्त होते लोक. मग मनात विचार केला, हेच जर जातीच्या नावानं मेला असता तर, आणि बच्चू गाव पेटले असते, आम्हीच टेमे घेऊन बाहेर निघालो असतो, घराच्या घर पेटून टाकले असते. म्हणजे आर्थिक विषमतेमुळे आणि धोरणामुळे आमचा शेतकरी रोज मरतं. रोज युवकांच्या आत्महत्याचा जर आपण विचार केला तर फक्त महाराष्ट्रातले 2 ते 3 हजार युवक दर वर्षाची आत्महत्या होते. त्याचं कारण फक्त आर्थिक विषमता आहे. आणि मग यावर आपण कुठेतरी संघटन करून एकत्र होऊन आपण काही नवीन गोष्टी आपण घेतल्या पाहिजे, नवीन आंदोलन आपण हाती घेतलं पाहिजे. म्हणून रायगडावर आपण पहिलं आंदोलन सुरुवात केलं. ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याला 1500 रुपये महिना देतं सरकार. आणि अर्ध्या दिव्यांगाला अजूनही 6 महिने झाले पगार भेटला नाही. कुठल्याही पक्षाचा हा विषय नाही आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, मी काही सभा घ्यासाठी नाही आलोय, पण एकंदरीत हा सगळा विचार जर आपण केला तर पिवळणूक होतं कोणाची? धर्म आणि जातीच्या नावानं व्यवस्थित यांचे IT सेलच आहे सगळ्या पक्षाचे. दररोज काही ना काही विषय तुमच्यात टाकतात. जसं रमेशनं सांगितलं, कबर आली, वाघ्या कुत्रा आला, नंतर मराठी आणि अमराठी आलं. व्यवस्थित तुम्हाला भावनेतला खेळ खेळून पक्ष संघटन मजबूत करण्याचा, व्यवस्थित दूर नेण्याचा प्रयत्न होत आहे. आणि म्हणून मित्र लक्षात घ्या, का कार्यकर्ता असताना प्रत्येकाला वाटतं का जिल्हा परिषद सदस्य झालं पाहिजे, आमदार झालं पाहिजे, खासदार झालं पाहिजे. पण आम्ही सगळ्यांना ठरवलं पाहिजे का पद हे राजकारणातलं बोनस समजाव आणि काम म्हणजे आयुष्याची खरी लढाई समजलं पाहिजे. तरच बदल झाल्याशिवाय राहणार. आम्ही लक्षात घेतलं पाहिजे का फक्त राजकारण आणि काम बोनसमध्ये करायला लागलो तर काम होणार नाही. काही असा घटक आम्हाला महत्त्वाचा आहे जे भगतसिंगानं विचार केला होता. 24व्या वर्षी भगतसिंग शहीद होतं देशासाठी, आणि आम्ही पक्षात पद भेटलं नाही म्हणून आम्ही चाललं जात असेल, किंवा आम्हाला जागा भेटली नाही म्हणून जात असेल, तर त्यांनी या संघटनेत राहण्याची गरज नाही आहे. एक प्रचंड मोठा सामाजिक जे कष्टकरी आहे त्याच्यासाठी लढा उभा करायचा आहे. एक तुम्ही लक्षात घ्या. आणि तो आर पार कधी न थांबणारा आम्ही ठरवलंय. माझ्या मायनं म्हटलं होतं, मी विचारलं म्हणे किती गुन्हे झाले बच्चू, तर म्हणे मी म्हटलं 350. 1000 तरी झाले पाहिजे होते. लक्षात घ्या, तुम्ही आम्ही जर त्याच बाकीच्या पक्षासारखी त्या संस्कृतीला जपणं सुरुवात केलं आणि सगळेजण मग पदासाठी आणि त्या सगळ्या कमाईसाठी जर कामाला लागले तर लढणारे माणसं राहणार कुठं आहे? आपणच लढतोय. रायगडचं उपोषण झालं, मशाल आंदोलन झालं, आता 14 तारखेला आपण रक्तदान करतोय, आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात अवघा महाराष्ट्र नागपुरात आपल्याला येण्याचा आहे आणि सळो की पळो सरकारले करायचं. काय आश्वासनं दिले होते विसरले, शब्द काढायला तयार नाही फडणवीस साहेब. मला वाटते काही गजनीसारखीच विषय झाला. तो गजनी होता माहीतच नाही पडत. त्यानं दिलेले वचनच त्यांना आठवत नाही. पहिल्या ओळीमध्ये लिहिलं वचननाम्यामध्ये का लाडक्या बहिणीचा पगार 2100 करेल. दुसऱ्या ओळीमध्ये लिहिलं सगळी कर्जमाफी करेल का 7/12 कोरा 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 करून टाकन. इथंच भाजप थांबलं नाही. MSP वर 20% नफा बोनस देऊ. किती? 20%. म्हणजे धानावर 20% पकडले तर आज धानाची किंमत आम्ही पाहतो का 2 का 2.5 हजार आहे ना सरकारची. 2300. म्हणजे नाही म्हटलं तर 3500 धानाला द्यायला पाहिजे. 1500 रुपये. सोयाबीनला 6000 रुपये. कापसाले पुन्हा आम्ही पाहतोय त्यालाही 2000, म्हणजे 7 आणि 2 9000 रुपये भेटायला पाहिजे. हे आपण दिलेले वचन नाही आहे, हे सरकारनं दिलेलं वचन आहे. सरकारनं निवडणुकीच्या वेळेस या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर मांडल्या आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो का या सगळ्यामध्ये मी पूर्ण गावागावात गोंदियात 2 दिवस,
भंडाऱ्याला 2 दिवस, जिल्हा परिषदच्या सर्कल वाईज जर व्यवस्थित सभा लावून पूर्ण हा विदर्भ आपण पहिले पूर्ण किमान पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातले जेवढे येईन तेवढे ते बोनसमध्ये राहीन, पण विदर्भातलेच लोक नागपूर जाम केल्याशिवाय राहणार नाही, ही व्यवस्था कार्यकर्त्यांनी केली पाहिजे। तुमच्याकडून अपेक्षा ह्याच आहे, याच आहे 2 दिवस, पैसे नाही आहे, डिझेल नाही, गाडी तुमची आहे, जेवण आमचं आहे, बाकी काही नाही आमच्याजवळ। आणि मग ही सगळी तयारी घेऊन सगळ्या जिल्हा प्रमुख संजय देशमुख असेल, महेश बडे असेल, रमेशजी कारमोरे असेल, अंकुश असेल, जे काही आपले जिल्हा प्रमुख आहेत सगळ्यांना, कारण हे तयारी आहे, तुमची तयारी आहे सगळ्याची। आवाज काय कमी होऊन राहिला यार, ते मागचे तर फक्त जबरदस्तीनं आलेले वाटतंय। अरे तयारी आहे का सगळ्याची? आलं तर 2 ते 3 दिवस मुक्कामी यावं लागेल। दिव्यांगांना 6,000 रुपये महिना आणि कर्जमाफी घेतल्याशिवाय नागपुरातून परत जायचं नाही, वापसच जायचं नाही, काय हो, कुछ भी होगा तो चलेगा। ही लढाई अतिशय प्रामाणिकपणे इमानदारीनं खऱ्या कष्टकरी शेतकरी मजुरासाठी, ज्याला आम्ही पाहतो आमच्या बजेटमध्ये 45 लाख कोटीचं बजेट आहे केंद्र सरकारचं, 45 लाख कोटीचं, आणि शेतकऱ्याच्या वाट्याला आलं किती माहित आहे? 50,000 कोटीच्या वर ते सरकलं नाही आपण। दिव्यांगाला तर बजेटच नाही आहे केंद्रामध्ये, एक खडकू दिला नाही मोदीजीनं। राज्यामध्ये फक्त 450 कोटी दिले। ही लढाई तुमच्या जातीपाती धर्माची लढत नाही, आम्ही कदाचित ते लढलो असतो तर मोठं झालो असतो आपण, किंवा मराठी बाणा घेऊन जगलो असतो तरी मोठं झालं असतं। जातीसाठी लढलो असतो तर याच्यापेक्षा अधिक मजा आली असते। आणि सध्या वातावरण जाती धर्माचंच आहे, हिंदू मुसलमान नाही तर मराठा, तेली, माळी, कुंभी, धनगर, जे जे काय असेल ते सगळं ओकण्याचं काम निवडणुकीत जर तुम्ही पाहिलं तर किती काही काम केलं, तर जातीच्या नावानं माणसं कसे बटवारा होतं आणि कसं मतदान होतं, काही न करता लोक कसे मतदान करतं हे तुम्ही आम्ही उघड्या डोळ्यानं पाहतोय। पण विषय राजकारणाचा नाही आहे मित्र, ही लढाई भगतसिंगांना ज्या पद्धतीनं ज्या ताकदीनं लढली, ज्या विचारानं लढली, तुम्हाला माहित असेल पूज्य बाबासाहेब आंबेडकर असेल, काय झालं संपायचं, हा, कारण आता तिकडून निरोप आले ते वांदा व्हायचं तिकडे, आणि म्हणून 6 जून मी लांबवत नाही आहे, पण प्रत्येक जिल्ह्यात गडचिरोली, भंडारा, नागपूर सभेचे वेळ ठिकाण, दिवसभर मिटिंगा झाल्या पाहिजे, चर्चा झाल्या पाहिजे। जसं आपण ठरवतो का एखादी निवडणुकीचे कार्यक्रम ठरवतो तसं सकाळी 7 वाजतापासून तर संध्याकाळी 9 वाजेपर्यंत, आणि तुम्ही सगळेनं म्हणजे आम्ही निघणार साताऱ्यापासून आणि येणार नागपूरला, 8 दिवस आम्हाला यायला वेळ लागणार। जूनच्या पहिल्या आठवड्यात आपण नागपूरला धडकणार। तुम्ही आत्तापासून तयारी केली पाहिजे। इथल्या एकानं 15 जरी आणले तरी कर्जमाफी आणि मानधन घेतल्याशिवाय राहणार नाही, हे आम्ही पाहतोय। आई भवानीच्या शक्तीनं तुम्हाला सांगतोय, बराच वेळ झालेला आहे, मलाही उशिरा झाला, बोलता येईल नंतर। आपल्या सर्वांचं मी आभार मानतो आणि 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।